प्रजासत्ताक दिनानिमित्त IAS यूथ क्लब आणि परिवर्तनच्या वतीनं प्रत्येक सिग्नलवर वाहनधारकांना संदेशपत्र देण्यात आलं। शहरातील वाढती लोकसंख्या आणि त्याचबरोबर वाढते अपघात लक्षात घेऊन शब्द सह्याद्री प्रतिष्ठान अंतर्गत मिशन IAS यूथ क्लब आणि परिवर्तनच्या वतीनं 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त औरंगाबाद शहरातील 100 विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी प्रत्येक सिग्नलवर वाहनधारकांना गुलाबाचे फूल आणि संदेशपत्र देऊन वाहतुकीच्या नियमांबद्दल जनजागृती केली। यावेळी 10,000 फुलं आणि 5,000 संदेशपत्र वाटण्यात आले। त्याचबरोबर औरंगाबाद स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना औरंगाबादचा एक घटक म्हणून प्रत्येकाचं योगदान महत्त्वाचं असल्याचं यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं। औरंगाबादमध्ये वाढणारी लोकसंख्या व त्याबरोबर होणारे अपघात लक्षात घेऊन मिशन IAS यूथ क्लब शब्द सह्याद्री अंतर्गत व परिवर्तन ग्रुप अंतर्गत आम्ही औरंगाबादमध्ये 100 विद्यार्थी हा उपक्रम हाती घेतला आहे। या उपक्रमाद्वारे आम्ही औरंगाबादच्या प्रत्येक सिग्नलवर 10,000 फुलं व 5,000 संदेशपत्रक वाटून औरंगाबादकरांना वाहनांच्या नियमांबद्दल जनजागृती करणार आहोत। तसेच औरंगाबाद सिटी जेव्हा स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत आहे तेव्हा प्रत्येक औरंगाबादकरांची ही जबाबदारी आहे किंवा त्याचे योगदान महत्त्वाचे आहे हे औरंगाबादकरांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत आहोत। हा ग्रुपचा सध्या प्रतिनिधित्व मी करत आहे। औरंगाबादमध्ये प्रचंड वाढती लोकसंख्या आहे। आपली म्हणजे औरंगाबाद सिटी याला स्मार्ट सिटी म्हणून ओळखली जाणार आहे आणि होणारा अपघात याला आम्ही रोखण्यास म्हणजे थोडं तरी आम्ही प्रतिबंध करण्यासाठी हे अवेअरनेस टॉपिक आम्ही उपक्रम राबवला आहे। तिथे आम्ही फक्त नाही म्हणजे सगळ्यांना कारण युवा पिढीला आम्ही यातला संदेश देणार आहे की त्यांनी म्हणजे निदान त्यांनी तरी वाहतुकीच्या नियमांबद्दल जागरूक असायला। यावेळी उपक्रम प्रमुख पूजा मोरे, संयोजक पूजा भराड, मधुराणे चोरमले, ऋतुजा मडके, अविनाश कांबळे, जिजाऊ कोलते, गौरी शिंदे, श्वेता सपकाळ, देवानंद वाघ, प्रफुल्ल कोचे, सुमेध साळवे, अश्विनी शेवारे, अभिजित करंजीकर, प्रेमकुमार ढगे, शुभम पडघन, ऋषितोष इंगोले, शुभम बिरारे, किरण साळवे, सागर जोगदंड, रोहित बनकर, कृष्णा शेजूळ, प्रवीण साणप यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती।